राज्यातील सगळ्यात मोठ्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात आज मतदान पार पडलं। नाशिकसह 5 जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले डॉक्टर सुधीर तांबे यांनी संगमनेरमध्ये सपत्नीक मतदान केलं। नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही अमरे पाटील कन्या विद्यालयातल्या मतदान केंद्रात मतदान केलं। यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुधीर तांबेंचा विजय निश्चित असल्याचा दावा केला। पदवीधर मतदारसंघातल्या मतदारांनी असा अनुभव घेतला की पदवीधर मतदारसंघातले आमदार देखील लोकांना संपर्कात राहू शकतात, त्यांचे प्रश्न सोडवू शकतात। सर्व समूहांचे प्रश्न समजावून घेऊन त्याची प्रभावीपणे विधिमंडळामध्ये मांडणी केली आणि ते जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझी जी कामगिरी आहे त्याच्या बळावर मी विजय होईल अशी माझी खात्री आहे।